हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आता मैत्रिणींनो, मी निघाली आहे मार्केटला, कारण आज आमच्या घरी येणार आहेत नवीन जाऊबाई आणि दीर. आत्ता 25 तारखेलाच त्यांचं लग्न झालं आणि आता त्यांना जेवणासाठी आम्ही घरी बोलवलं आहे. आणि आजचा स्पेशल मेनू आहे बिर्याणी. तर तेच सामान खरेदी करण्यासाठी मी चालली आहे मार्केटला आणि त्या मार्केटमधून मी काय काय घेते तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आज मी एका नवीन व्यक्तीला भेटवणार आहे. तिचं नाव आहे अनिका. अनिका कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर अनिका ही माझी मुलगी आहे. चल बेटा, हाय कर. हाय. तर ही आहे माझी मुलगी अनिका. आम्ही दोघी सोबतच निघालो आहे मार्केटला आणि तिचं नेहमीचंच असतं, मी बाहेर चालले की ती माझ्या मागे येणार म्हणजे येणारच. आणि आज देखील ती माझ्या मागं मार्केटला येते माझ्यासोबत. तर चला मग भेटूया. हे बघा, अनिका मॅडम कशा पिशवी घेऊन पुढे चालल्यात, जसं काय तिलाच सगळं सामान खरेदी करायचं आहे. आता दुपारचे 4 वाजलेत तरी पण खूप ऊन लागतंय. उन्हाळ्याला सुरुवात झाली म्हणायची आता. आता आम्ही निघालोय मार्केटला आणि हा रोड बघा, हा रोड माझ्या घराकडे जातोय आणि ही आहे आमच्या कॉलनीची कमान. तुम्ही बघू शकताय, शिवनगरी. आता कॅमेरामध्ये ते उलटं दिसतंय, पण ते शिवनगरी आहे हे दिसून आलंच असेल तुम्हाला. हे बघा. नाही, माझा पहिला व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर बघायला मिळालाच असेल. तरी मी परत एकदा दाखवते तुम्हाला कॅमेरा फिरवून. कसं एकदम मस्त. माझं घर थोडं आउटसाईडला असल्यामुळे रोडपर्यंत जायला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घराच्या इथून ना रिक्षासुद्धा भेटत नाही. रिक्षा जरी करायचं असलं तर 15 ते 20 मिनटं रोडपर्यंत चालत जावं लागतं, त्यानंतर तिकडे आम्हाला रिक्षा मिळतो. पण रिक्षा करायची काही गरज नाही आहे, मी चालतच जाणार आहे रोडपर्यंत आणि तिथे सर्व काही जे मला हवं आहे ते मिळणार आहे. कारण तिथं भाजीच्या गाड्या, चिकन वगैरे सगळं मिळतं रोडवरती, त्यामुळे आपल्याला काही रिक्षा करायची गरज पडणार नाही आहे. तर चला बाकीचा व्हिडिओ दाखवते मार्केटमध्ये गेला. आता आम्ही मेन रोडला पोहोचलोय. इथे जवळच सर्व भाजीपाला आणि दुसऱ्या सामानाचे दुकान आहेत. पहिल्यांदा मी चिकन घ्यायला आले आणि चिकन घ्यायच्या आधीच मी माझ्या आहोंना कॉल केला होता, मी अनिकाला घेऊन मार्केटला आले हे सांगायला. पण ते म्हणाले, तू घे सगळं सामान, मग मी येतो तुला घ्यायला. चिकन शॉप रोडपासून जवळच होतं आणि माझ्या आधीच 2 कस्टमर चिकन घेत होते, म्हणून मला थोडा वेळ थांबावं लागलं. काय नाही पळत, तिला पकडून ठेवतात ना कोंबडीला. हे चिकनवाले भैया चांगले होते. त्यांनी आधीच्या कस्टमरला थोडं थांबायला सांगितलं आणि मला आधी चिकन दिलं आणि म्हणाले लेडीजला पहिलं देतो, म्हणून मला जास्त वेळ थांबावं लागलं नाही. आणि इकडं अनिका उगाच इकडं तिकडं पळत होती. आता मी आले आहे भाजीच्या दुकानात. इथून मी टमाटर, काकडी, कोथिंबीर आणि पुदिन्याची जोडी घेतली. पुदिना आणि कोथिंबीर मस्त फ्रेश भेटले होते आणि मी हे घेतच होते तेवढ्यात माझ्या मागे आहो येऊन थांबले होते आणि मला आवाज देत होते. अनिका लगेच त्यांच्याकडे पळाली आणि इथे मला जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही. मी लगेच सामान घेतलं आणि गाडीवर जाऊन बसले आणि आम्ही घरी निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.